अरे ते कसली भारी करत होती ना पोरं. आपण बी असंच करायचं. हो, आपण समजाने बी ठरवलं का नाही तर आपलं बी असंच होईल. अभ्या, स्टेजवर गेल्यावर कसं वाटत असेल र? भ्या वाटत असेल ना? नाही, अजिबात भ्याचं नाही. माणसांकडे का नाही बघायचंच नाही बघ. कसं आपण जी करायला गेलो का नाही ती करायचं आणि मागे यायचं. मला तर लय भ्या वाटायला लागलंय बघा अभ्या. केवढं मोठं थिएटर आहे आणि कसलं भारी भारी आहे यात सगळं. आपल्या गावचा पार आणि यात लय फरक आहे. तिथं कशी सगळी ओळखीची होती, इथं कोणच ओळखीचं नाही. बघूनच भ्या वाटायला लागलंय बघ. का निघतात तुला मोठ्या बाता करीत होतास, आता काय झालं? अरे ह्याचं असंच आहे, बड्या बड्या बातान ढुंगण खातेला आता. ए तू जायचं. ए आईवर कशाला जाताय? जे आहे ते तुमच्यातच घ्या की उंदून. कशाला कोण द्यायचंय? त्यापेक्षा भांडूच नका की. अगं या हागऱ्याला सांग. मधुकर नीट बोल, लय हानीन बघ. हान बघू, हान की. ए मध्या, इथं कशी जीप चालते तुझी? आणि आत्ता म्हणतो तर स्टेजवर जायला भ्या वाटते. इथं का नाही ह्याच्यावर भांडण्यापेक्षा का नाही स्टेजवर गेल्यावर नाटक कसं करायचं ह्याच्याकडे लक्ष दे जरा. ए जावा, मला नाही करायचं तुमच्यावर नाटक. आता बघा कसं करतो ते. ए सागर, तुमची ते भांडणं असतील तिकडं, नाटकाव कशाला राग करतोयस? काढणार मी राग. तू नाही शिकवायचं काय मला? मी सरसने सांगेन मला नाही नाटक करायचं म्हणून. ए जा, नको करूस, आई घाल तुझी. मधुकर, शिवे द्यायचं काम नाही, इथंच तुडवीन बघ. थोडी बघू. ए काय चाललंय रे? अजिबात कालवा नकोय. नाटक करणारी पोरं ना तुम्ही? साधी गोष्ट शिकला नाही. एकीने राहाल, एकत्र असाल तर कुठल्याही गोष्टीत टिकाल. वेगळे झालात, स्वतंत्र खेळात तर मारले झालं. सर, अहो मला नाही करायचं हे नाटक. हे तू इथून सांगतोयस का? बाहेर चला आधी सगळे, बाहेर चला सगळे, पटकन चप्पल घाला बाहेर चला. सगळ्यांनी एकमेकाचे हात पकडायचेत. सागर, आणि मनापासून पकडायचे तर. आणि एक लक्षात ठेवा, शाळेत तुमची एकमेकांसोबत कितीही भांडणं असली, अजिबात पटत नसलं, हरकत नाही. इथं आपण वेगवेगळ्या गावातले, वेगवेगळ्या गटातले असलो, विचार जुळत नसले, तरी पण आता आपण शाळेच्या बाहेर आलोय. इथं तुमची ओळख, तुमचं नाव किंवा गाव यावरून नाही, तर तुमची शाळा आणि तुम्ही केलेल्या नाटकाने होणार आहे. त्यामुळे इथं तुम्ही एक संघ पाहिजे, एक संघ. मला सांगा, जेव्हा आपल्या गावात क्रिकेटचे सामने असतात तेव्हा आपण आपल्याच गावकऱ्यांच्या विरोधात असतो, बरोबर ना? आणि तेच सामने जेव्हा तालुक्याचे असतात तेव्हा आपण तालुक्याचे असतो. पण जेव्हा भारतीय संघ दुसऱ्या देशासोबत खेळतो तेव्हा आपण फक्त भारतीय असतो, फक्त भारतीय. त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, जेव्हा आपण शाळेच्या बाहेर जाऊन काहीतरी करतो तेव्हा आपण फक्त शाळेचे असतो, फक्त शाळेचे. खरंय सर. त्यामुळे आता या क्षणापासून आपापसातली सगळी भांडणं विसरून फक्त नाटक लक्षात ठेवायचं. नाटक करताना इतर दुसरा कुठलाही विचार मनात आला नाही पाहिजे, कारण आपल्याला पहिलं यायचंय. कितवा? अजिबात नाही. पहिलं येण्यासाठी आपण नाटक करत नाही. ते करताना तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे. बस स्वतःला झोकून द्या आणि अगदी मनापासून नाटक करा. मग निकाल काही लागू द्या, मी तुमच्या सोबत आहे. जिंकलो तरी आणि हरलो तरी फक्त प्रयत्न प्रामाणिक होते एवढा आनंद आपल्याला घेऊन जायचं इथून. कळलं? कळलं? ऐका, कोणीही अजिबात घाबरायचं नाही. पहिली वेळ झाली आहे, दुसरी वेळ झाली की लगेच आपापल्या जागा घ्यायच्यात. ठीक आहे? कोणीही घाबरायचं नाही. 1 मिनिट डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या. आता स्वतःला विसरायचं आहे आणि नाटकाशी एकरूप व्हायचं आहे. आम्ही समोरून नाटक बघतो, ठीक आहे? नाही नको सर, तुम्ही थांबा की इथेच. हो, भ्या वाटते आम्हासनी. बरं ठीक आहे, मी थांबतो. मॅडम तुम्ही समोरून बघा. नको सर, मॅडम असणे बी थांबू देत. अहो त्यांची मदत होईल मसनी तयारीला. बरं ठीक आहे, आम्ही दोघं पण विंगेत थांबतो. आपापल्या जागा घ्या, चला उशीर होतोय.
इकडे या सगळ्यांनी. या लवकर एनर्जी. गणपती बाप्पा मोरया. अजिबात घाबरायचं नाही. आत येऊ का? अहो आता बघ घरात आलाय की, आता काय मांडीव बसता काय? तुमच्या कशाला मांडीव बसू? वहिनी कुठं आहेत? काय वहिनी कुठं आहेत? कालवण पाहिजे होतं व्हायच. व्हायचंच? आज बायकोन केलं नाही वाटतं स्वयंपाक. कुठे ती गेल्या माहेराला म्हणून तर यावं लागलं. एकच वाटी पाहिजे होती, एकच. एकच वाटी म्हणताय? सकाळच्या 4 चपात्या, श्रीखंड, भात एवढं घेऊन गेला की. त्यापेक्षा एक काम करा, काय करा माहितीये का, हिथं जेवायला. मला बी तसंच वाटत होतं, हिथं यावं जेवायला, म्हणजे भांडी तुझ्याला ताप कमी झाला असता. थांबा, हिला विचारतो. तुम्ही कसे वासे घाबरट, बित्रे, लंपट, काय झालं की हिला विचारतो. तुमचं स्वतःचं काय आहे का नाही? पुरुषानं कसे रुबाबात राहायचं असतं. मी कवाच हिला विचारत नाही, कारण मी तिला विचारतो. ही तुमची बायको आहे ना, मी कसा विचारीन तिला? रात्रीत जेवण पचलं नाही वाटतं? नाही म्हणजे फालतू जोकच्या उलट्या करता ना, मन म्हटलं. थांबा, अगं ऐकलंस का? अगं रोहित भाऊजी आल्यात, त्यासने एक वाटी कालवण घेऊन या. बाई भाऊजी बस काय एवढं कालवण, नाहीतर अजून एक वाटी आणून देते. अर्धी वाटी हिथं सांडली. अजून एक वाटी कशाला? आका कालवणाचं टोपच घाल की ह्याच्या माड्यावर. आई एका वाटीने का फरक पडत नसतोय? नाहीच पडत. तुझ्या कुठं बापाच्या घरचं जातय? हे ज्या बापाच्या घरचं जातय. तू गपरे फुकट्या. हो आजी, असलं बोललेलं आपण ऐकून घेणार नाही. हा, आणि इकडे वाटी. अहो तुम्ही वडीलधाऱ्या, आता आपल्या आई बापाने बोललं तर काही वाईट वाटून घ्यायचं असते. येतो माघारी, काय कमी पडले तर येतो. आई बाहेरच्यांसमोर काहीही बोलण्याचं मी खपून घ्यायची नाही. एकतर तुम्ही या घरात राहताल, नाहीतर मी राहीन. अजून न जाऊ दे फेसला. पोरा तू सांग र, तुला आई पाहिजे का बायको पाहिजे? आणि तुला तर माहितीये, पोरा नाहीचं काळीज मागितलं तर ती द्यायला माग पुढं बघत नाही. आणि बायको घरदार सोडून कुणासाठी येते? माझा पोरगा माझा नवरा आहे. माझं खर तर पोरासाठी दोघी बी महत्वाचे असतात. आईनं त्याला जन्म दिलेला असतोय, लहानपणापासून जपलेला असतंय. पण त्यापेक्षा महत्वाचं पोरीचं आईबाप असतात. ते तिला लहानपणापासून जपतात, तिची काळजी करतात, आणि मग काही वर्षानंतर एका मोठ्या जबाबदारीनं दुसऱ्याच्या हवाले करतात. मग तिची काळजी, तिचं मन आपण जपायला नको का? आणि असं सासू म्हणायचं सोडलं आणि आय म्हटलं म्हणून काय लगेच ती आय होत नसती. त्या सासूला आय म्हणायच्या आधी एकदा विचारा की बया, तू खरंच तुझं सासू पण सोडलंयस का? आणि त्या सासूनं पण सुनला एकदा जाऊन विचारा की तू माहेरी सुरू शकतेस का? तरच नाती जपली जातात, नाहीतर समधी नाती नुसती नावापुरती राहतात. पुन्हा अशी चूक कवच व्हायची नाही. मी सगळ्यांनी आपलं मानीन. मी बी तिला आपलं मानीन. वा वा, छान. आय आत येऊ का ग? हो या की. अगं ते आम्ही 8 दिवस सुट्टीसाठी आलेलो. चालतंय ना वहिनी? मागच्या सारखा त्रास नाही ना व्हायचा? आऊ 8 दिवस कशाला? कायमचं राहिलं तर काय त्रास नाही. आपली माणसं आहेत म्हटल्यावर चालतंय की. पोरा मला वाटलं तुम्ही सुधारला असाल, पण काय जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. आणि कुत्र्याची पूट नळीत घातली तरी वाकडी ती वाकडीच. सासू आणि सुना का नाही कवाच एकत्र येणार नाही. तवा मीच जातोय इथून. अरे पोरा, अरे इथनं कुठं निघालास? आपली छबी आल्या, चल जरा तिला भेटू. आय 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 ग. नमस्कार करते. अगं जोडीनं करायचं असते. या की. अगं काल जरा वाईच मटण खाल्लेलं जत्रेतलं.
सर अहो लय भारी वाटत होतं बघा. समोरचं का नाही काहीच दिसत नव्हतं. माणसं हसायची, टाळ्या वाजवायची. असं वाटत होतं का नाही नाटक संपायलाच नको. हो तर काय, सगळीकडे अंधार, फक्त आपल्या अंगावर पडलेली ती लाईट, आपल्यालाच ऐकवणार तो आवाज. कसलं भारी होतं ना ते. खास नाटकासाठी असलं असतं पहिल्यांदाच बघितलं सर. दुसऱ्याचं नाटक बघण्यापेक्षा आपलं नाटक करायला लय भारी वाटलं. नाटक सुरू व्हायच्या आधी लय भिलेलो, पण आता एकदम मोकळं वाटतंय बघा. सर तुम्हाला मॅडम असणे आवडलं ना? मला खूप आवडलं नाटक. सगळ्यांनी एकदम मनापासून केलंय नाटक. सगळे कसे एकजीव झाला होता. आणि सागर तूही छान केलंस की रे. हा असेच एकत्र राहिलात तर खूप नाव कमवाल. मला तर आवडलंय नाटक, पण तुमच्या दिग्दर्शकाला आवडलंय का नाटक हे विचारूयात. हो सर, खरंच खूप सुंदर झाला प्रयोग. आणि सर तुम्ही म्हणालात ते पटलं मला. ह्यांना आनंद मिळाला पाहिजे, ही नाटक जगली पाहिजेत, आणि तुम्ही तेच केलं. आता निकाल काही लागो, आपल्याला जे हवं होतं ते आपण मिळवलंय. चला आता मस्तपैकी फ्रेश व्हा आणि काहीतरी खाऊन घ्या. टेन्शनमध्ये तुम्ही काय खाल्लं नाही. हां, आणि त्यानंतर आपल्याला निकाल ऐकायला आज जायचंय. हां चला इकडे या, जवळ या. या गणपती बाप्पा मंगल मूर्ती. धन्यवाद. मी परीक्षकांना विनंती करतो की त्यांनी आजच्या एकूण स्पर्धेबद्दल आम्हाला मार्गदर्शन करावं. सर या प्लीज. नमस्कार. मी दिवसभरात आज अनेक नाटकं पाहिली. अनेक नाटकं आठवणीत राहण्यासारखी होती, आणि काही नाटकं मात्र सुधारण्याची गरज आहे असं वाटलं. मला ह्या सगळ्यात कौतुक वाटलं ते शासनाचं आणि ह्या आयोजकांचं. कारण यांच्या संकल्पनेतूनच ही स्पर्धा आयोजित केली होती. मला वाटतं की शालेय जीवनामध्ये शिक्षणासोबत अनेक स्पर्धा होतात, पण नाटकाची स्पर्धा घ्यावी असं जे आयोजकांना वाटलं फार कौतुकास्पद आहे. शालेय जीवनापासून मुलांवर नाटकांचे संस्कार घडतील, आणि मला वाटतं की नाटक ही माणूस व्हायची एक प्रक्रिया आहे. एकदा हे संस्कार झाले की दुसरे कुठलेही संस्कार नाही झाले तरी चालतील. पुढच्या वर्षी आणखी शाळा यामध्ये भाग घेतील अशी मी आशा व्यक्त करतो. विजेत्यांचं अभिनंदन. आणि ज्यांना पारितोषिकं मिळालेली नाहीत त्यांनी पुढल्या वर्षी मात्र जोमानं पुन्हा प्रयत्न करायचे आहेत. धन्यवाद. धन्यवाद सर. मी परीक्षांच्या परवानगीनं वेळ अजिबात न घालवता आता निकाल जाहीर करणार आहे. चालतंय ना? हो. तत्पूर्वी आमच्या संस्थेचे मुख्य आपल्याला 10 ते 15 मिनिटं मार्गदर्शन करणार आहेत. मस्करी केली मी, नाही करणार. मला कल्पना आहे तुम्ही निकालची वाट बघताय, तर मी निकाल जाहीर करतो. पहिल्यांदा वैयक्तिक पारितोषिकं. ठीक आहे. अभिनय तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे. काय अंदाज आहे कोणाला असेल? ठीक आहे. साक्षी साळुंके, छत्रपती विद्यामंदिर तारळे, आणि पात्र होतं आजी. सर या. धन्यवाद. द्वितीय क्रमांक काय अंदाज? बर. अभिजित पवार, कैलासवासी रामचंद्र वाडेवाले विद्यामंदिर मुरुड. पटकन यावर. मी संजय पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी हे बक्षीस द्यावं. आणि आता सांघिक पारितोषिक. तृतीय क्रमांक राजाराम बापू विद्यामंदिर कासुर्डी. नाटकाचं नाव आहे तमाशा जगण्याचा. मी मान्यवरांना विनंती करतो पारितोषिक प्रदान करावं.
मान्यवरांचे आभार. द्वितीय पारितोषिक पुन्हा एकदा कैलासाशी रामचंद्र वाडेवाले विद्यामंदिर मुरुड. चला पटकनवर मी मान्यवरांना विनंती करतो पारितोषिक द्यावं. उतावळ्या मनाला या चढली या झिंग हा मस्ती आन धिंगाण्याला येऊ दे जरा रंग. उतावळ्या मनाला या चढली या झिंग मस्ती आन धिंगाण्याला येऊ दे जरा रंग. करला या गाडीनं ह्यो बाणाचा रेग माग पडती भरारा वाटाची गिरे थोड असं चला केवढा सागर ज्योती गावाले आपापले साग घ्या. सर हो सावकाश रे. ते मी परत येताना उतरलं तर चालेल का? नाही म्हणजे मला यांचं गाव बघायचं होतं म्हणून. हो सर, येऊ दे तिला बी. येऊ दे की सर. पण तिच्या घरचे ओरडतील ना. अहो पण सर स्पर्धाच उशिरा संपली असती तर उशीर झालाच असता ना. आणि तुम्ही सगळे आहे की मग कशाला काळजी करायचंय. बरं ठीक आहे चला. सर ज्योतीला बी उद्या. अहो कारण आमचं घर जवळ आहे ना. परत माझी आई म्हणाल ही कशी काय लवकर आली. अगं पण ज्योतीला यायचंय का? केवढं आहे म्हणजे मी पण येणारच की. मग मी बी आहे की त्यांचं स्वागत करायला आमच्या गावात. बरं चला बसा गाडीत. हा बस. बसले का? हो सर. चला आधी गाडी चला. आपलीच आहे ना. हाय हाय ती काय कांबळी सर उतर. तुम्ही सगळे अजून जागे? मला वाटलं आम्ही येईपर्यंत अख्खं गाव झोपलं असेल. नाही गावात लवकर झोपतात ना. हो पोरांच्या काळजीनं झोप तरी लागते का? अहो तुमची गाडी जरी पाटेची आली असती का नाही तरी आम्ही हिथंच रस्त्यावर जागलो असतो. मला ही गावातली एकीच खूप आवडते. सगळे एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होता, एकमेकांना मदत करता. खरं तर वाईट वाटतं तुमचा बाहेरच्या जगाशी फारसा संबंध येत नाही. पण अशा वेळी बरं वाटतं की तुम्हाला बाहेरचं जग ठाऊकच नाही. जे आहे ते खूप सुंदर आहे. आभ्या ही केवढं आहे ना तुझ्या वर्गातली? अगं राहू दे. ती पहिल्यांदाच आली ना गावात, मग तुम्ही कसं काय ओळखता? अहो हिची आणि हिच्या आईची गाठ पडली होती बाजारात. बर. हा ना बा, ही ज्योती आमच्या वर्गातली. जा की ज्योती पाय पडून येतात. असू दे असू दे. बसा मी चहा ठेवते. हो नाही नाही नको, आम्ही आत्ताच जेवून आलोय आणि उशीर पण खूप झालाय, निघायचंय. या मुलींनी खूप हट्ट केला आम्हाला यांचं गाव बघायचंय. म्हटलं चला जाऊन येऊ.
आणि खरंच तुम्ही खूप काळजी करता हो मुलांची. अहो तसं कांबळे सर असले तर काय काळजीच नाही बघा. पण कसं आहे ना, पोरं एकदाची घरी आली म्हणजे बरं वाटतंय. अहो म्हणून तर थांबलोय आम्ही. केवढा ही बघ, ही माझी आई, ही पल्लवीची आई, ते विकासचे आजोबा, ते प्रदीप दाजी आणि ह्या मामी. हे तर तुला माहितीच आहेत की. हो, फराळ खायला आलेलं की घरी. आई बरी आहे का ग तुझी? तिला पण घेऊन ये की एकदा आमचं गाव दाखवायला. नाहीतर असं कर, आज रातच्या रात्र हा इथं, उद्या सकाळी जा पोरांबरोबर शाळेला. अहो मामी कशाला, तिची आई काळजी करत बसेल उगीच आणि सरसने बी ओरडेल. रेशमाचं बरोबर आहे. मला वाटतं की इथे थांबावं, पण खरंच नको. पुन्हा येते की आईला घेऊन. आता जाते. अहो ही काय बारकी पोर आहे ती का? हा, एवढा त्रास घेण्यापेक्षा ह्यांना जर ड्रायव्हरवर पाठवलं असतं तर चाललं असतं की. अहो असं कसं काय बी बोलता हो? अहो डोंगरातली वाट आहे आपली. सर तुम्ही 4था पोरांना सोडायला आला, हे लय बरं झालं बरं का. नाही तर त्या ड्रायव्हर बरोबर पाठवलं असतं ना तर आम्हाला काय पटलं नसतं. अहो असं कसं पाठवेन? शेवटचा विद्यार्थी घरी जाईपर्यंत आमची जबाबदारी आहे. चला. सर लय भारी वाटते बघा. अहो यासने तर सांगायचंच राहिलं. सरासनी त्या नंबराचं काय कौतुक नाही, पण आमासनी लय आहे. आबा नाना, अहो आमच्या नाटकाचा 2रा नंबर आला. आणि हो, अभिजितला अभिनयाचं सुद्धा पारितोषिक मिळाले. छान छान. सर खरंच अहो डोंगरावाल्या पोरासनी चंद्रावालं जग दाखवलं बघा तुम्ही. नाही नाही, खरं तर या मुलांची आणि सारिका मॅडमची मेहनत आहे. मी तर फक्त एक निमित्त मात्र आहे. बरं निघतो आता. हे मुलांना चला गाडीत बसा. चला येतो. हे चला चला बसा लवकर. सकाळना देवरात ठेव. आणि हनुमानच्या मंदिरात बी जाऊन ये पाया पडायला. पहिल्यांदाच असलं काहीतरी घरात आलंय बघ. दादा अभ्यासात लय हुशार होता, पण असलं कवाच काय मिळालं नाही बघ त्याला. अभ्या तू काहीतरी नवं करतोयस बघ घरात. मनापासून केलं ना की समद चांगलं होतंय. होय आहे. आम्ही हे नाटक का नाही समद्यांनी लय मनापासून केलंय. आणि त्या सारिका मॅडम आहेत का नाही, त्या बी लय भारी शिकवायच्या. आय अगं तुला माहित आहे का, एवढ्या समजा पोरांमध्ये मलाच एकट्याला बक्षीस मिळालंय. याला अहंकार म्हणतात अभ्या. असं यश आलं की अहंकार बी येतोय बघ. पण ट्रॉफी मिळाली तुझ्या एकट्याला, पण सगळ्यांमुळेच मिळाली ना. सगळ्यांची मेहनत मानलास ना. मग ट्रॉफी मला मिळाली ह्याच्यापेक्षा माझ्या एकट्यालाच का मिळाली असं वाटायला पाहिजे होतं ना तुला. आणि ज्यांच्यामुळे हे मिळालं त्यांना विसरून कसं झालं अभ्या. अरे ही ट्रॉफी, हिचा आनंद तात्पुरता असतो पण अनुभव कायमचा. तिथं एक संघ राहिलात, एकत्र लढलात ना, त्याचा आनंद सगळ्यात मोठा होता बघ. अरे दादा ते मी आपलं असंच म्हणतो. असंच काही नसतं अभ्या. आपण घेतलेल्या प्रत्येक श्वासा इतकंच प्रत्येक भावनेला सुद्धा अर्थ असतो. बरं बाबा चुकलं माझं. ही ट्रॉफी का नाही आमच्या समद्यांमुळे मिळाल्या. आता तरी बस. मिळाल्याच, आणि जे मिळाले त्याचं कौतिक आहेच की. एवढं बोललो म्हणजे काही कौतिक नाही असं नाही. एवढं बोलून परत कौतिक करून काय उपयोग मग. पुण्यांदा एखादी वस्तू मिळवण्यासाठी कुठली गोष्ट करू नये म्हणून. अरे जाऊ दे, दादा कवा कवा बोलत असतोय असं, आणि त्याला 4 गोष्टी कळतात म्हणून तर तो बोलतो ना. आणि मला बी त्याचं पटतं बघ. पण आय नाटक करताना का नाही मला बक्षीस मिळेल असं माझ्या ध्यानीमध्ये बी नव्हतं बघ. पण आता असं वाटतंय ही ट्रॉफी मीच कसा जिंकलो असं खरं तर नाही वाटलं पाहिजे ना. होय, हात आबळाला टेकलेले असले ना तरी पाय कायम जमिनीवर असले पाहिजे बघ आब्या. बरं एवढ्या पैशाचं काय करणार आता? समजा तुला ठेव, फक्त मला 200 रुपये दे. 200 रुपये?
आणि एवढं कशाला? लागणार आहेत मला, वायच काम आहे. बरं सकाळनं घेऊन जा. हा. हा दमलायस ना, सकाळी बी लवकर उठून गेलास बघ. जा झोप, मी आवरते सगळं. चालतंय.